रामकृष्ण हरी महाराज बोला. रामकृष्ण रे रामकृष्ण. रामकृष्ण हरीच्याच मारायला घरी. आमचे वारकरी चालले पंढरपूर, पण पंढरपूरला नाही, त्र्यंबकेश्वरला जाणार. तर माऊली आपल्याला आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे का झाले रामराज्य काय उन्हे आम्हाची. तर रामराज्य झाले म्हणण्याचं काय का आमच्या गावातून निघणार आहे दिंडी सोहळ्यामुळे आम्हाला एवढा आनंद आहे तो भरपूर आनंद आहे, गगनात मावत नाही. कारण साक्षात राम आमच्या गावामध्ये जन्माला आला आणि तो आमच्या संकटाला आमचं गाव सुधारणार आहे. कुठंतरी आमचं गाव कुठंतरी झळकणार आहे, कुठंतरी पथकाव येणार आहे. म्हणून आम्ही त्याच्याकरता व्हिडिओ बनवतोय. तर आपण 4-2 लोकांना विचारू बुवा, काय विचारू का बुवा तुम्हाला काय वाटतंय बुवा, लोक सुधारले पाहिजे का नाही, लोकांच्या मनामध्ये बुवा देवनाम आलं पाहिजे असं आमच्या म्हणण्याचा उद्देश आहे. तर आम्ही तो थोडं विचारण्याचा प्रयत्न करणार आहे महाराज. तर बाबा तुम्हाला काय वाटतंय बा, आपल्या गावातून दिंडी जाणार, तुम्हाला काय वाटतंय? लय आनंद वाटतोय, लय आनंद वाटतोय. बरोबर आहे, गाव सुधरावं कुठंतरी लोकांना चांगल्या मार्गावर यावा. आमचा हेतू हाच आहे, आमचा हेतू काय नाही, आम्ही बोलताना चांगलंच बोलणार आहे. तर माऊली तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे? तर महाराज हे चोपदारच आहे आणि आम्ही चोपदारच आहे. तर आमचं काम काय, आमचं व्हिडिओ बनवण्याचं काम आहे. आम्ही व्हिडिओ बनवणार आणि जगा पुढं थोडं चांगलं ज्ञान द्यायचं आम्ही काम करणार आहे. तर आमचे हबप दशरथ महाराज, आपण दशरथ महाराजांकडे जाऊ. तर रामकृष्ण हरी महाराज, तुमच्या चरणी आमच्यावाले मस्तक आहे. तर आपल्या गावातून जी दिंडी काढणार आहे, तुमचं सगळ्याचं सहकार्य, सगळं काय गोष्टी आहे, आम्हाला आनंद होतोय. म्हणजे रामराज्य चालू झालं बस आमचं. म्हणजे इतक्या दिवसापासून कधी भजनी मंडळ नाही, कुठं काय नाही. तर तुमचं काय मत आहे बा याच्यावर? निघायलाच पाहिजे दिंडी, चांगलं चाललंच पाहिजे. तर आपण राजकारण बाजूला ठेवून, राजकारण काला करायचं नाही राजकारण बाजूला ठेवून आपण देवाच्या याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. आपल्याला चांगले कामाचं चांगले काम केले पाहिजे, चांगले केलेच पाहिजे. तर आपलं असं आपण 4-2 लोकांना विचारणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय काय नाही. तर आमची सुरेखा बायला आम्ही विचारणार. आपण गावच्या लोक निघाले पाहिजे. झाले रामरोजे काय होणं म्हणजे आपल्या गावातून देव निघणार आहे, आपल्या गावातून सगळं काही चांगलं होणार आहे, लोक सुधारणार आहे. तर मग तुमचा सहभाग आहे का नाही बा? आमचा पण सहभाग आहे, पण लोक निघाले पाहिजे. लोक निघणार आहे, तुम्ही येणार आहे का नाही? नाही येणार का? चला देवा बाय, जो येईल तोय बाला, जो येईल नाही तोय बाला. देव आहे ना, तुम्हाला आमदार जरी नाही आले, देव तुम्हाला चांगली बुद्धी देव, तुमच्या मागे देव बार देव तुम्हाला बुद्धी दे. चहा पाहिजे त्या दिवशी. मग चालत जय श्रीराम, काय हरकत नाही. चालत लालवाडीमध्ये तू माझा लेक झाला संगे गोपाळाचा मेळा, नामाधारी करंगोळी. तर हा आमचा विठू आहे, हा आमचा विठू आमचा विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळाचा मेळा. तर आपण हा या विठ्ठलाला विचारू, आपल्या गावातून दिंडी जाती. तर तुमचं काय मत आहे? नाही दरवेळेस नाही, पहिल्यांदा चालली तर झाले रामराज्य काय होणे आम्हाची. तर आपल्या गाव कुठेतरी सुधरावा. आपण बालवाडीमध्ये तुम्ही जसे पोरं सांभाळतात, पोरांना जसं मार्गदर्शन करतात, तसं देव आपल्या पाठीमागे. तर देव आता मार्गदर्शन करून आपल्या गाव कुठेतरी झळकणार आहे, कुठेतरी गावाची प्रगती दिसणार आहे. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे हो? तुमचं काय मत आहे? चला लोकांना काय होत आहे माहितीये का, बोलायचं माहित नाही अजून, आपण का बोलतो का नाही ते त्यांना माहित नाही. चला तर इठू माझा लेकरवार संगे गोपाळाचं मळाचं हे बालवाडी, बालवाडीमध्ये पोरं सांभाळतं म्हणजे इठू आहे स्वतः, पांडुरंग आहे. आता आपली आशा उघडे. तर आपली दिंडी निघते माऊलीवर बघा, तर दिंडी निघते. तुमचं काय मत आहे याच्यावर? आमचं काय नाही मत भाऊ, या दिंडीला चांगले देवाचे मस्त चाललंय. तर तुम्ही काय सहभाग करशाल का नाही करशाल बाबा? सहभाग काय करायचं रे भाऊ? फुल ना फुलाची पाकळी. बरं, फुल ना फुलाची. आई आपली आता दिंडी समजा लय दिवसातून बाबा जामगाव करायची दिंडी चालली बाबा. तर तुमचं काय मत आहे बाबा? चांगलं आहे बरोबर आहे. देवाची येद्वारे उभक्षण बरे तिने मुक्तचारी साधी येला, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर आपण जो व्हिडिओ बनवतोय तो आपल्या गावामध्ये चांगल्या देव येतात, देवाच्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे. तर तुम्ही काय सहभाग करशाल का नाही बाबा? करू. हा बस, रामकृष्ण.
माऊली आपल्या गावातून दिंडी चालली तर तुमचं काय मत आहे? दिंडीचं चांगलं आहे की नाही? कुठंतरी देवनाम व्हायला पाहिजे, कुठंतरी भजन व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? कुठंतरी आपलं गाव कुठं धडकलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? धडकायलाच पाहिजे ना. चला रामकृष्ण. तर आमचे वारकरी आमची काकू आहे आणि नितीनियमानं वारीला जात असतील. तर मग तुमचं काय मत आहे? तुम्ही वारीला जात असतं, तुमचं काय मत आहे? वारीला जायचं का नाही जायचं? आम्ही दररोज आता दर एकादशीला जातो महिन्याच्या. चांगलं आहे वारी करणं. लोकं येतात, सहकार्य करतात. आता दिंडी काढणार आहे आमच्या गावातून दिंडी काढणार तर आपण गेलंच पाहिजे, सहकार्य केलंच पाहिजे. सहकार्य केलं चांगलं आहे गावात. गावात चांगलं राहत आहे असं आहे. तर मग माऊली अनाधी कांबिका भगवती बोध परटी घेऊन हाती पोतन यानाचं पकडते बघतो उतरवण्याचं ती गोंधळाली जगदंबी मूळ पिटतो आम्ही असं तर असं मी कवरही म्हणत राहील. आपण दुसऱ्यांचं मुलाखत घेऊ. चला रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी आपण गावात मुलाखत घेतो. तर हे माऊली घंटेळा वगैरे आहे, हरिभक्त प्रायण सुद्धा आहे. तर आपण जी दिंडी काढली तर यांचं काय मत आहे आपण पाहू. तुमचं काय मत आहे माऊली? निघावं बरोबर आहे का नाही? तर सगळ्याचं मत आहे, 100% मत आहे गावातून दिंडी निघालीच पाहिजे. आपल्या गावातून दिंडी चालली तर तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? दिंडी निघावं का नाही निघावं? सगळ्या गावाचं मन आहे दिंडी निघावा आणि तर सगळं गाव सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही काय सहकार्य करणार आहे? तुम्ही काय दिंडीत निघण्यात का नाही निघावं? त्याच्यामुळे तुमचं काय म्हणणे? माहीत चालू आहे, बोला पुढं, बोला पटकन पुढं. नाही बाबा, माझ्या अपेक्षा नाही. 100-200 रुपये देईन पण दिंडीत जायची अपेक्षा नाही. आपण मग दिंडी निघावं का नाही निघावं? निघावं, निघावं. मग जे लोक करते चांगलं करताय का वाईट करताय? चांगलं पाहिजे. चांगलं करते. सगळ्या गावाचे लोक म्हणे दिंडी निघावं. त्याच्याबद्दल धन्यवाद. तर आपले गावात एवढं भारी काम करताय, मग खरीचा वाटा करताय. ते कोणाची लाईट बिघडली, पुढं काय समजा काही खोळंबा झाला तर ताबडतोब करतात. तर यांचं आपण काय मत आहे बघूया. तर दिंडी चालली आपल्या गावातून, तुमचं काय मत आहे? तुम्ही येणार का नाही येणार? आम्ही येणार पण दारू असली तर येणार. आहे का दिंडीला काही? या बा दिंडीमध्ये वारकरीमध्ये या बाय कोणी एक पहिले सांगितलं शास्त्रात, कोणी बोंबील खाऊन गेलं, बॉम्बलावाल्याला दारूवाल्याला सगळ्याला चालत आहे. तुम्ही फक्त या, मनात भाव पाहिजे, फक्त चांगले पाहिजे. तुम्ही जर एवढं चांगलं सहकार्य मनात चांगले भाव ठेवून या. कोणी दारू प्या की त्याची मर्जी, जेच त्याची मर्जी, त्याचे कर्म. कोणी मटण खा, मोबिल खा, ते त्याचे कर्म. जेच त्याचे कर्म. असं फक्त येणं मला भाव ठेवून या. भाव ठेवून या. बा आता दिंडी निघणार आहे 11 तारखेला इथून. आजची कधी? आजची किती तारीख आहे रे? 5 आहे. आज 5 तारीख आहे. 11 तारखेला दिंडी निघणार आहे आपल्यावाली आणि 2 मुक्काम पुढे होणार आहे. आणि 14 तारखेला तिळ साखरात राहते, बरोबर? तर ते 14च्या मागे पुढे जत्रा राहते. तर माऊली आम्ही ज्यावेळेला आकडा करायचो त्यावेळेला आम्हाला यांनी सहकार्य केलं आणि त्यांना दिंडी निघाल्यामुळे आनंद होतोय. आणि दिंडीमध्ये उभे राहा, थांबा 2 मिनिट उभे राहा. आणि आम्हाला यांनी सहकार्य केलं तर सगळ्या गावाचं 100% आनंद होतोय. तर तुमचं काय मत आहे? नाही, आम्ही पण येणार आहे दिंडीमध्ये. चोपदार होऊन येणार आहे. शिवाय हा, चोपदार होऊन येणार आहे आम्ही. चोपदार होऊन टिळा बिळा सुद्धा आहे. वाल्याची वाल्मिक झाली. चला रामकृष्ण हरी. तर आपले भाऊ आहे, मोठे भाऊ, मावस भाऊ. तर यांना सुद्धा एवढा आनंद झाला ना दिंडी काढल्याबद्दल. ते दरवर्षी ते नितीनियमानं जायचे त्र्यंबकेश्वरला, जातच होते. तर त्यांचं म्हणणं आपण ऐकू. काय म्हणणं तुमचं? बोलाव. आमचं म्हणणे भाऊ चांगलं व्यवस्थित करा, हा, व्यवस्थित राहा, सांभाळून जा, सांभाळून या. तर सगळ्या गावाचं एवढं गावाला आनंद झालेला आहे आणि फार आनंद झालेला आहे. कारण कुठंतरी गाव चांगल्या मार्गात आलं, कुठंतरी लोकांना चांगले मार्गदर्शन व्हायला लागलं. तर सगळ्याच लोकांचे आपण मुलाखत घेतल्यामुळे सगळ्याच लोकांचे आपण म्हणणं ऐकून घेतलं. चला रामकृष्ण बोडके यानं मुलीला शिकवलं, मुलाला शिकवलं आळंदीला राहून. यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं का बाबा गावातून दिंडी निघावं. तर त्यांचं आज म्हणणं पूर्ण झालेलं आहे दिंडी निघण्याबद्दल. त्यांची लय तळमळ होती. तर काय म्हणणं आहे बाबा तुमच्यावालं? दिंडी हा, दिंडी निघून ते नियमाप्रमाणे पंढरपूर करतात, त्र्यंबकेश्वर करतात, 15 दिवसाची वारी करतात. त्यांना एवढा आनंद झाला आणि ते सुद्धा दिंडीत जाणार आहे. आपले देव बाप्पा जाणार आहे. आपण थोडस त्यांचं मुलाखत घेऊ राहिलो. बोला, दिंडीबद्दल काय मत आहे तुमचं? दिंडी ही वारकरी पंथातील एक सुंदर अशी अप्रतिम विचारधारा आहे. आणि दिंडी ही वारकरी समाजातील एक आदर्श आपल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने हा विचार घेतला पाहिजे. आणि दिंडीमधून आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळतं. धन्यवाद. रामकृष्ण. तुम्ही काय सहकार्य करणार का नाही दिंडीला?
आम्ही दिंडीसाठी सगळं सहकार्यच आहे. आपण मारुती कातकडे यांच्याकडे आलो होतो. आला असताना हेच दिंडीचे मुळात मालक आहे आणि दिंडीचे चालक मालक आहे स्वतः जवळ आहे. तर त्यांचे मुलं बोलले, काय बोलायचे ते बोलले, ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी पण त्यांचं काय मत आहे आपण ऐकण्याचा प्रयत्न करू अगोदर. तर तुमचं काय मत आहे बा दिंडीबद्दल, तुमचं काय मत आहे? चालवत पण आम्ही 30 वर्षे या दिंडीत जाय त्या दिंडीत जाय. तर आमच्या एक महाराज भेटले आणि त्या महाराजांना आम्हाला साथ दिल्यामुळं आम्ही दिंडी काढली चालवाच प्रमाणे. आणि आमच्या गावामध्ये दिंडी चालावा, चांगले संस्कार व्हावा या वृत्तीनं मी या दिंडीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि दिंडीचे ठेपे वगैरे समज काही गोष्टी समज संपूर्ण पाहिलेल्या आहे. आणि ज्या भाविकांना यायचं त्यांनी या दिंडीमध्ये यावा, सहभाग घ्यावा, आनंद लुटावा ही माझी विनंती, दुसरं काही नाही. तर त्यांच्या बोलण्यातून आपल्याला असं कळालं का ते त्यांचं जसे तुम्ही ते परमेश्वराकडे वळाले तर त्यांच्या मनातून आणि हृदयातून त्यांचं म्हणणं आहे आम्ही सुधारवलं तुम्ही सुधारा, आम्ही वाल्याचे वाल्मिकी झालो तुम्ही सुधावा. तर त्यांचं म्हणणं सुद्धा असं आहे का आपलं गाव कुठेतरी सुधारलं पाहिजे, आपलं गाव कुठेतरी चांगल्या मार्गाला आलं पाहिजे, आपल्या गावाचं कुठेतरी नाव निघालं पाहिजे. त्यांची तळमळ ही परमेश्वरानं लय दिवसापासून त्यांची परमेश्वरानं ह्या 2026 मध्ये ऐकली. तर महाराज तुमच्या आमची सुद्धा आपण परमेश्वराला बोललो ना तर परमेश्वराचं विनंती केली तर परमेश्वर आपल्याला कुठेतरी यश देतोय. तसं त्यांच्या गोष्टीला यश आलंय तर त्यांच्या गोष्टीला यश येऊन अशीच दिंडी त्याने सालबाद प्रमाणे त्यांच्या पोरं स्वरायनं त्यांचे अजून काय पुढे त्यांनी चालवावं हीच आपली नम्रतेची विनंती. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला, काय आवडला, आम्हाला शेवटी यांचीच फक्त मुलाखत यायची होती. तर तुम्हाला ब्लॉग कसा आवडला, काय आवडला हे आम्हाला कमेंट करून सांगायचंय. चला रामकृष्ण हरी, जय श्रीराम. चला रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आमचे वारकरी पद्धतीनं वारकरी जे मेन माणूस तर त्यांची आपण मुलाखत घेतोय. तर आपलं नाव सांगा माऊली. किरण महाराज पगारे, किरण महाराज युवा कीर्तनकार. युवा कीर्तनकार. तर यांच्या आपण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिंडी काढलेली आणि सगळं मार्गदर्शन ते आम्हाला काहीच माहित नव्हतं. कशी दिंडी काढायचं, कुठं काय कोणाचे नाव घ्यायचे, कुठं काय घ्यायचं, तर सगळं त्यांच्या पद्धतीने घेतलं. तर थोडक्यात ते बोलण्याचं काम करते. हां, येणाऱ्या पर्वकाळामध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा येत्या 14 तारखेला असून 11 तारखेला खापराळे येथून पायदिंडी सोहळ्याचं नियोजन समस्त ग्रामस्थ जामगाव, खापराळं, चंद्रपूर या सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी, भजनी मंडळाने आतुरात प्रयत्न करून या तळमळ मनामध्ये निर्माण करून ही दिंडी काढण्याचं योगदान केलेलं आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आता सर्व कार्य दिंडीचे ठेपे, मुक्काम व चहा, नाश्ता, पाणी जामगावतील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या गावातलं भूषण आपण नाशिक जिल्ह्याचं एक दायित्व करायचं, काम करायचं म्हणजे निवृत्तीनाथ दादांकडे जाणं गरजेचं आहे. आपल्याला भरभरून प्रेम, आपल्याला भरभरून धन दौलत देण्याचं काम संत निवृत्तीनाथ दादा करतील. अनेक महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून दिंड्या येतात. आपण जवळ असून दिंडीला जात नाही. आपल्या गावाला हा अलभ्य लाभ आलेला आहे. या संधीचं सोनं सर्व ग्रामस्थांनी करावं आणि एक योग्य मार्गावर जावं हीच सर्वांना कळकळीची नम्र विनंती. महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, समस्त ग्रामस्थ, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की या धर्मकार्यामध्ये तन मन धनानं सहकार्य करून या दिंडीसाठी योगदान करावं. सर्वांना कळकळीची नम्र विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तर रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ मध्ये काय कमी पडलं, काय नाही, आम्ही प्रयत्न करूच परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये येऊशीर. तर मग काही कुठं चुकलं असेल माफ करून आम्हाला कमेंट करा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. रामकृष्ण हरी महाराज. बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीच्याच मारायला घरी. आमचे वारकरी चालले पंढरपूर, पण पंढरपूरला नाही, त्र्यंबकेश्वरला जाणार. तर माऊली आपल्याला आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे का झाले रामराज्य काय उन्हे आम्हाची. तर रामराज्य झाले म्हणण्याचं काय का आमच्या गावातून निघणार आहे दिंडी सोहळ्यामुळे आम्हाला एवढा आनंद आहे तो भरपूर आनंद आहे, गगनात मावत नाही. कारण साक्षात राम आमच्या गावामध्ये जन्माला आला आणि तो आमच्या संकटाला आमचं गाव सुधारणार आहे. कुठंतरी आमचं गाव कुठंतरी झळकणार आहे, कुठंतरी पथकाव येणार आहे. म्हणून आम्ही त्याच्याकरता व्हिडिओ बनवतोय.